आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया सौरभ काडगावकर. सौरभ, कालचं गाणं मस्त झालं होतं. थँक्यू. आजचं त्याच्याहून चांगलं होणार. अगदी. वंडरफुल. ऑल द बेस्ट. मला तुझा कॉन्फिडन्स खूप आवडतो. रिअली ऑल द बेस्ट. परब्रह्म निष्कामतो हा, परब्रह्म निष्कामतो हा, परब्रह्म निष्कामतो हा. गवळिया घरी वाक्यावाळे आंदू कृष्णा नवनीत चोरी, नवनीत चोरी. सापडला देवारी, हो सापडला देवारी, सापडला देवारी, सापडला देवारी, सापडला देवारी, सापडला देवारी, सापडला देवारी. यासी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा, अनंत पवाडे तुमचे नकळती मावा. हो नामा म्हणे केशवा, हो नामा म्हणे केशवा. केशवा केशवा नामा म्हणे केशवा. अहोजी तुम्ही बातारा, जन्मोजन्मी घ्यावी अमुची हीच चरण सेवा. सेवा परब्रह्म निष्कामतो हा, परब्रह्म निष्कामतो हा, परब्रह्म निष्काम. खूप छान झालं. थँक्यू. कसं वाटतं? छान वाटतंय. तिकडे तू जाशील असं वाटतंय तुला? नाही, ते आता सगळ्या स्पर्धकांची गाणी आणि जजेस लोकांचं ते ह्याच्यावर अवलंबून आहे सगळं, म्हणजे मतांवर. नाही, तू घाबरतोयस ना तिकडे बसायला, सगळ्या मुली आहेत म्हणून. एक मित्र आहे आमचा, तोच तर घाबरून नाही आलाय आज बिचारा. नाही नाही, इट वॉज अ व्हेरी गुड एफर्ट. बघूया आपण काय म्हणतात जजेस. तुझा आवाज इतका स्वच्छ आहे ना की तू अशा प्रकारचं कॉम्पिटिशन गायलास की असं एक प्रसन्न वातावरण काही सेकंदात उभं करू शकतोस. त्यामुळे त्याच्यात म्युझिकली टेक्निकली आता मला काहीच असं सांगण्यासारखं नाही की हे झालं नाही, ते सगळं झालं. किंवा मध्यमपर्यंत सगळं सुरात होतं, सगळं स्वच्छ होतं, सगळ्या नोट्स कळण्यासारख्या होत्या. काही उच्चार मला अजून चांगले निष्काम, तो इतका पक्का रस्व शब्द असताना थोडा तो रिपीटेडली दीर्घ ऐकायला थोडा विचित्र वाटत होता. पण मला असं वाटतं हे तुझं हातखंडा गाणं होतं. म्हणजे याच्यात तू गाणं सुरू करण्यापूर्वी तुलाही माहिती होतं आणि मलाही माहिती होतं की तू चांगलं गाणार. ह्या गाण्यामध्ये तू गायलास, काही गायकी दाखवलीस. फक्त थोडंसं अजून मला असं आवडेल की ज्या मूळ रागावरती हे गाणं आधारलेलं आहे त्या रागाची छबी एकदा तरी स्पष्ट व्हावी. हे शेवटी एक भक्तिपूर्ण गीत आहे आणि भक्तिपूर्ण गीतामध्ये त्यातला भाव निर्माण होण्यासाठी स्वरांचा वापर करायचा आणि मग त्यामध्ये तुमच्या गळ्याचं कसब तुम्ही दाखवू शकता. ही दुसरी गाणी. पुन्हा ज्या परब्रह्माबद्दल तू बोलत होतास ते परब्रह्म म्हणजे लोकाचं ब्रह्म वाटत होतं, ते परब्रह्म वाटत नव्हतं. हे तुम्ही शब्दसंगीत गात आहात, तुम्ही शास्त्रीय संगीत गात नाही. जिथं लोक असं चुकीच्या समजुतीने म्हणतात की इथं शब्दांना काही महत्व असत नाही.
असं नसतं. शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा ज्या बंदिशी असतात त्या बंदिशी म्हणून त्यांची आपली एक एक जागा असते. आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना असेल नसेल, पण शास्त्रीय संगीतामधल्या बंदिशींचं महत्त्व एवढं आहे की एक जमाना असा होता की खानसाहेब लोक मुलीला दुसऱ्याच्या घरात देताना जावयाला आपल्याकडे द्यायला जर काही पैसा नसेल, कारण त्यांची मुलींची लग्न आणि सुना आणणं म्हणजे हे जे रोटीबेटी व्यवहार व्हायचे हे सुद्धा गायकांच्या मध्येच होत असत. तर त्यावेळेला पैसा हे फार मोठी गोष्ट नव्हती. अशा वेळेला जावयाला काय द्यायचं, तर काही राग आणि काही बंदिशी द्यायच्या. पण पुन्हा जन्मात ते राग आणि बंदिशी तो मनुष्य स्वतः गात नसे. म्हणजे गुरुगृही खूप कष्ट करून मिळवलेली विद्या अशी मुलीबरोबर तिच्या सासरी पाठवून द्यायची, जावयाला द्यायची. आणि पुन्हा त्याचा मनात विचार सुद्धा आणायचा नाही. कधी इच्छा जरी झाली तरी त्या बंदिशी गायच्या नाही, ते राग गायचे नाही. तसं स्वतःवर बंधन घालून घेत असत. काही वेळेला बंदिशी गहाण ठेवून त्याच्यावरती लोकांनी पैसा घेऊन काही व्यवहार केलेले आहेत. तेव्हा संहिता, टेक्स्ट किंवा बंदिश किंवा कॉम्पोजिशन ज्याला म्हणतात, हे इतकं महत्त्वपूर्ण आहे की त्याच्यावरती तू गाशील, तुझा गळा जातोय, तू गळ्याची कमाल दाखवशील, परंतु जी मूळ संहिता तुझ्याकडनं लोकांना ऐकायला मिळेल ती अत्यंत निर्दोष असावी याच्याकरता फार प्रयत्न केले पाहिजेत. ओके, नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्या गोष्टी तुला कळतायत ते खूप छान आहे, त्याचा तू अभ्यास कर. आणि हे जी रागदारी आहे याच्यावरची तुझी कमांड आहे, ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट कर. एक स्पेशलाइज्ड गायक म्हणून तू काम कर. तुझ्या स्वतःच्या गुरूंवरती, तुझ्या शिक्षणावरती, स्वतःच्या गळ्यावरती आणि स्वतःच्या कॅपॅसिटीजवरती अतिशय विश्वास ठेव. यू आर द बेस्ट. व्हेरी गुड. थँक्यू. हो सौरभ, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आपले बाकी स्पर्धक एक एक करून येतील, पण आपले काही स्पर्धक जे अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत ते इथे बसले आहेत. अभिलाषा, मला तुला विचारायचं आहे की ही जी 10 स्पर्धक आहेत यांच्यापैकी कोण अंतिम फेरीत येईल असं तुला वाटतंय? खूप अवघड प्रश्न होतं, पण मी सोपा करू थोडासा. ओके. कोण यावंसं वाटतंय? एव्हरीवन आर इक्वल. आय कांट डिफरन्शिएट. ठीक आहे, मग सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. तू स्टँड बाय मध्ये होतीस म्हणून, आणि सोनिया येट सो फार असं म्हणतो तसं झालं होतं तुझं, की तू इथे येऊन सुद्धा तू त्या 36 जणांमधली नव्हतीस. पण क्या बात आहे, ही म्हणजे आपण ठरवलं तर आपण काय करू शकतो याचं एक प्रतीक आहे मृण्मयी म्हणजे. आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं तिच्यासाठी. आणि काहीशी सिमिलर गोष्ट उर्मिलाची पण आहे. उर्मिला 2दा ऑडिशनसाठी आली होती आणि दोन्ही वेळेला तिला स्पर्धेत येता आलं नाही, आणि तिसऱ्यांदा ती सिलेक्ट झाली. आणि तू जे काय गातेस पहिल्या राऊंड पासून ते आत्तापर्यंत ते बघून म्हणजे आम्ही सगळेच म्हणजे मला तर आय एम शॉक टू नो की तू पहिल्या 2 वेळेला ऑडिशन्समध्ये तू आली नाहीस आतमध्ये. तर त्यावेळेला जेव्हा तुला स्पर्धेत येता आलं नव्हतं त्यावेळेला नेमकं तुझ्या मनात काय चाललं होतं, काय घालमेल होती तुझ्या मनात? आधी जेव्हा ऑडिशन्स दिल्या, म्हणजे यापूर्वी 2दा, तेव्हा खरंच कळायचं नाही म्हणजे काय नक्की चुकतंय म्हणून होत नाही आपलं सिलेक्शन. पण नक्कीच अर्थातच म्हणजे काही चुका असाव्यात, म्हणजे असतीलच, म्हणूनच नाही होत. ती वेळ नव्हती, ही वेळ होती, म्हणून माझं झालं सिलेक्शन. आणि तेव्हापासून जे काही गाते म्हणजे मला स्वतःला पण खूप समाधान वाटतंय. एवढ्या मोठ्या मोठ्या परीक्षकांसमोर पुन्हा एवढ्या मोठ्या मंचावर गाणं सादर करणं खरंच सोपी गोष्ट नसते. हे मला इथे येऊन प्रकर्षाने जाणवलं. ते मनात ठेवून गाणं सादर करते. क्या बात आहे. हे खरंच हे 2 आपल्या समोर उदाहरणं आहेत की आपण मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो.